4 दिवसांपूर्वी धाराशिवच्या कळंबमध्ये एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला। धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात येणार होता तिचा असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलाय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे। हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या अनेक दिवसांपासून या ना त्या कारणानं चर्चेत असलेल्या बीडमधून सतत काही ना काही धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत। अशातच बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा आरोप होतोय। हा दावा केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी। धाराशिवचे जे कळंबचे काही अधिकारी आहेत रवी सानप नावाचे, त्यांनी अमुक गोष्टी कन्फर्म केल्यात, म्हणजे ती महिला मिळाली आहे हे ते सगळं सांगितलंय। पण त्यांना असं वाटतंय की त्याचा आणि संतोष देशमुख प्रकरणाचा संबंध नाही आणि मला चुकीची माहिती पुरवली जाते असं त्यांचं जे म्हणणं आहे ते साफ खोटं आहे। मला असं वाटतं कुठे ना कुठे या पोलिसांचे खालच्या ऑफिसरचे काय काय लागेबांधे आहेत ते आता हळूहळू बाहेर येतीलच। ही महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती असा दावाही अंजली दमानी यांनी केलाय। तर ही मनीषा नावाची जी महिला होती ती 5 वेगवेगळी नावं वापरायची आणि तिचं कामच मुळात हे होतं की अनेक अशा पुरुषांना या गुन्ह्यात अडकवून का तर जेलमध्ये का तर त्यांच्याकडनं पैसे काढणं लुटणं वगैरे असे अनेक प्रकार होते। आज सकाळी मी जेव्हा SP धाराशिव संजय जाधव यांच्याशी बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की हो एक महिला अशी सापडली, आत उग्र वास येत होता, ती बाहेरनं कुलूप होतं आणि त्या बाईचे अनेक व्हिडिओ आणि ऑडिओ देखील मिळाले असं त्यांनी माहिती दिल्यावर मग ती कन्फर्म झाल्यानंतर मी बोलले किंवा ट्विट केलं। दमानी इथवरच थांबल्या नाहीत, पोलिसांनी जागेवरच पोस्टमॉर्टम केला आणि अंत्यविधी उरकला असा आरोपही त्यांनी केलाय। या सगळ्यावर धाराशिव कळंब शहर पोलीस काय म्हणतायत तेही पाहूया। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात या महिलेचं कुठं आम्हाला लिंकिंग झालेलं नाही की तशी कोणतीही माहिती अद्यापर्यंत प्राप्त झालेली नाही। परंतु जर तसं काय असेल तर आम्ही त्या अंगाने तपास करू आणि आत्ता प्राथमिकदृष्ट्या या महिलेचा जो खून करण्यात आलेला आहे तो खून त्या महिलांच्या आणि आरोपी जे आहेत आमच्या दृष्टीने जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते या कारणावरून प्राथमिकदृष्ट्या झाल्याचं दिसून येत आहे। त्याप्रमाणे आपण त्याचा गुन्हा दाखल करण्यात कारवाई सुरू आहे। दरम्यान देशमुखांची हत्या झाल्यावर त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांचा मृतदेह एका महिलेकडे नेण्याचा प्लॅन होता असा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केलाय। या लोकांनी त्याला कधीच गांभीर्यानं घेतलं नाही आणि गांभीर्यानं न घेतल्यामुळं जे गुन्हे आहेत त्यांनी केलेले किंवा जे काही उघडकीस येणार आहे तर ती आज बातमी आलेली आहे की त्या महिलेची कोणीतरी म्हणजे खून केलेला आहे। तर आता याला कारणीभूत कोण आहे? जर तिच्याकडे जे काही पुरावे आहेत किंवा तिच्याकडे ज्या काही गोष्टी तिनं चुकीच्या केलेल्या आहेत ह्याची जिम्मेदारी आता कोण घेणार आहे? म्हणून आमचे गावकरी आणि आम्ही मागणी करत होतो की ती महिला कोण आहे, जेणेकरून खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी त्या महिलेला तयार केलं गेलं होतं, परंतु त्याचा कुठलाही तपास यांनी केला नाही। आता ही महिला नेमकी कोण होती ते पाहूया। मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव आहे। धाराशिवच्या कळंबमधील द्वारका नगरीत ती एकटीच राहत होती। ती खासगी सावकारी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे। तिची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय आहे। महिलेच्या डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय। एकीकडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे। देशमुखांच्या मृत्यूचं गूढ पूर्णपणे उकळण्याचं आव्हान पोलिसांसमोर असतानाच आता या प्रकरणी महिलेच्या संशयास्पद मृत्यूमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसतंय। अप्पासाहेब शेळकेचा ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, धाराशिव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।